यशाया अध्याय 51, आयशया अध्याय 51, आइज़ाया 51 यशया 51 और उसका 7 से 16। त्याचं 7 ते 16. आइज़ाया यशया 51 अध्याय 51 7 to 16। त्याचं 7 ते 16. आइज़ाया यशया 51 51 7 से 16। त्याचं 7 ते 16. हे धर्म के जानने वालों, जिसके मन में मेरी व्यवस्था है, तुम कान लगाकर सुनो। मनुष्य की नामधराई से मत डरो, उनकी निंदा करने से विस्मित न हो, क्योंकि धूल उन्हें कपड़े के समान, कीड़ा उन्हें ऊन के समान खाएगा। परंतु मेरा धर्म अनंत काल तक, मेरा उद्धार पीढ़ी पीढ़ी तक बना रहेगा। हे यहोवा की भुजा, जाग जाग और बल धारण कर, जैसे प्राचीन काल में बीती हुई पीढ़ियों में, वैसे अब भी जाग। क्या तू वही नहीं जिसने रहब को टुकड़े टुकड़े किया था, जिसने अजगर को छेदा? क्या तू वही नहीं जिसने समुद्र को अर्थात गहरे सागर के जल को सुखा डाला और गहराई में अपने छुड़ाए हुए के लिए पार जाने के लिए मार्ग निकाला था? यहोवा के छुड़ाए हुए लोग लौटकर जय जयकार करते हुए सियोन में आएंगे और उनके सिरों पर अनंत आनंद गूंजता रहेगा। वे हर्ष और आनंद प्राप्त करेंगे और शोक और सिसकियों का अंत हो जाएगा। मैं ही तेरा शांतिदाता हूँ। तू कौन है जो मरने वाले मनुष्य से और घास के समान मुरझाने वाले आदमी से डरता है? और आकाश के तानने वाले और पृथ्वी की नींव डालने वाले अपने कर्ता यहोवा को भूल गया है? और जो द्रोही नाश करने को तैयार होता है, तब उसकी जलजलाहट दिन भर लगातार थरथराता है, परंतु द्रोही की जलजलाहट कहाँ रही? बंदी शीघ्र स्वतंत्र किए जाएगा। आमीन। वह गड्ढे में न मरेगा। आमीन। वह उसे रोटी की कभी कभी न होगी। आमीन। जो समुद्र को उछल उथल करता है, जिससे उसकी लहरों में गर्जन होती है, वह मैं ही तेरा परमेश्वर यहोवा हूँ। मेरा नाम सेनाओं का यहोवा है। मैंने तेरे मुंह में अपने वचन डाले और तुझे अपने हाथ के आड़ में छिपा रखा है, कि मैं आकाश को तानूं और पृथ्वी की नींव डालूं और सियोन से कहूँ, तुम मेरी प्रजा हो। हे नीती जाणणाऱ्यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील, त्यांना भिवू नका. त्यांच्या निंदेंना घाबरू नका, कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर बघशील, लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, बलयुक्त हो. पूर्वकाळच्या दिवसातल्या प्रमाणे, प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो. राहाबाद छिन्न भिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगराज विंधणारा तूच नव्हेस काय? ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उधरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध प्रवाहात मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उधरलेले जन परततील व जय जयकार करत सियोनीस येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील, त्यांना आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसाचे फळ काढतील. तुमचे सांत्वना करणारा मी, केवळ मीच आहे. तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानव पुत्राला भीतेस अशी तू कोण? आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा करता, याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे, म्हणून त्याच्या क्रोधात सारा दिवस एकसारखी का भीतेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे? दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही, त्याला अन्नाची वाण पडणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी समुद्र खवळतो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात. सेनाधीश परमेश्वर हे माझे नाव आहे. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व तू माझी प्रजा आहेस असे सियोनीस म्हणावे. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. यशाया 51, आइज़ाया 51 7 to 16। यशया 51 7 ते 16। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता वचन की सेवा को हम आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम धन्यवाद देते हैं प्रभु। पवित्र पिता वचन जैसे पढ़ा गया है, तो अभी इसे समझने के लिए इनकी बुद्धि को खोल, मन को खोल दे, सत्य जानकर सत्य के पीछे को लेने के लिए मदद कर, आज्ञाकारी बना प्रभु, इन्हें तो सहायता कर, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। प्रिय, हम यशाया भविष्यवक्ता की भविष्यवाणी देख रहे हैं आणि यशया संदेशाची भविष्यवाणी आपण और पाहतो. वो यहाँ कह रहा है आणि तो इथे म्हणत आहे कि परमेश्वर की भुजा को जगा रहा है, की तो परमेश्वरची जी भुजा आहे त्याला तो जागृत वो करतो आहे. परमेश्वर की भुजा जिसने बड़े बड़े काम किए, आणि ती परमेश्वराची भुजा ज्याने खूप मोठे मोठे जिसने शत्रू काम को केले, मारा, ज्याने शत्रूला समुद्र मारलं, को 2 भाग ज्याने किया समुद्राला 2 भाग और केले नदियों का पाणी सुखा आणि दिया, नद्यांमधलं पाणी त्याने आटवलं, इस्राएल को सूखे
सुखी अपने लोगों को सुखी भूमि से ले गया, आणि इस्रायली म्हणजे स्वतःच्या लोकांना तो कोरड्या भूमीमधून घेऊन गेला, लेकिन उन्हें बंदी बना के नहीं रखा। पण त्यांना बंदी बनवून नाही जिन्होंने ठेवलं. बंदी बना के रखा था, परमेश्वर ने उनको ताड़ना दी, शिक्षा दी। आणि ज्यांनी इस्रायली लोकांना बंदी बनवून ठेवलं त्यांना त्यांनी ताडना केली, त्यांना शिक्षा तो दिली. आज परमेश्वर यही कहता है, आज देव तुम्हाला हेच म्हणतो हाँ, कि आज से, आज के दिन से, आज इस महीना जो पहला रविवार, इस महीने का जो पहला रविवार है, आणि आजच्या महिन्यापासून या महिन्याचा जो पहिला रविवार आहे, हाँ 11वां वचन कहता है, 11वं वचन देव म्हणतो, परमेश्वराने ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उधारलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहातून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? तो परमेश्वर मार्ग बनाने वाला परमेश्वर है, जिसने इस्राएल के लिए मार्ग बनाया, वो आज हमारे लिए और खास करके उन लोगों के लिए मार्ग बना रहा है जो कौन परमेश्वराने उधारलेले जन परततील व जय जयकार करत सियोनी उन लोगों को वापस लौटा ले आने के लिए मार्ग तैयार किया है, जिनको परमेश्वर ने छुड़ाया है। आणि ज्या देवाने इस्रायल लोकांसाठी मार्ग तयार केला, तर त्याच देवाने आज त्या लोकांसाठी मार्ग तयार केलेला आहे जे देवापासून दूर झालेले जो आहेत, परमेश्वर से दूर है, जे देवापासून दूर आहेत. आज से वो प्रभु के पास लौट आणि आए। आजपासून ते देवाकडे परत वैसे वैसे तो हमारे 7 दिन की फास्टिंग में बहुत से लोग जिन्होंने बपतिस्मा लिया था पीछे हट गए थे, किसी कारण से नहीं आ रहे थे, उसी दिन से बहुत से लोग आ रहे हैं। आणि तसं तर देवाच्या दयेने कृपेने 7 दिवसांची जी उपास प्रार्थना झाली, त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केली, त्याच्यामध्ये खूप सारे लोक जे देवापासून दूर गेलेले ते पुन्हा देवाकडे परत गेले आज से आहेत. प्रभु लाएगा, पण आजपासून देव म्हणतो मी तो अपनी पुन्हा आणत राहील सामर्थ्य पूजा को बढ़ाएगा, आणि तो आपली सामर्थ्य पूजा और वाढवेल. उन्हें आने के लिए जो रुकावटें हैं उन रुकावटों को दूर आणि करेगा। त्यांना येण्यासाठी जे काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे देव दूर वो करेल. लोग आएंगे, ते लोक येतील, लौट आएंगे, ते परततील यहोवा के पास, प्रभु के पास लौट आएंगे, आणि यहोवा देवाकडे ते पुन्हा जो परत इस येतील. संसार में खो गए हैं, जे जगात हरवले, बंदी हो गए हैं, जे बंदीवान प्रभु ठरलेले उन्हें आहेत, लौटा ले ते आएगा। पुन्हा त्यांना परत और क्या आणेल. करेगा? आणि काय वो करेल? लोग क्या करेंगे? ते लोक काय करतील? लौट कर परत सिय्योन में जय जयकार करेंगे। आणि पुन्हा परत येऊन ते देवाचा जय जयकार ऐसे करतील. लिखा है 11 वचन। आणि असंच लिहिलेलं आहे ना 11व्या वचनात, परमेश्वराने उधारलेले जन परततील व जय जयकार करत सियोनीस येतील. हाँ, जय जयकार करते हुए सिय्योन में आएंगे और त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. हाँ, उनके सिर पर क्या होगा? अनंत आनंद गूंजता रहेगा, वो सदा आनंदित रहेंगे। जिस कारण से वो पीछे हट गए थे, जिस कारण से वो नहीं आ रहे थे, वो दुख उनकी जिंदगी में नहीं रहेगा। त्यांना आनंद व उल्हास प्राप्त वो होईल. हर्ष रहेंगे, खुश रहेंगे, आनंदित रहेंगे। दुःख व उत्साहाचे पळ काढतील. आप वो ऐसा उनकी जिंदगी में नहीं रहेगा। क्यों नहीं रहेगा? क्योंकि उसके जन जो वापस लौट आने पर प्रभु आनंदित होता है। का? कारण का त्याची लोक परतल्याच्या नंतर देवाला आनंद होतो. प्रभु आनंदित, देव आनंदित, तो उसके लौट कर आए हुए लोग भी तर आनंदित। त्याची परतलेली लोक सुद्धा आनंदित. प्रभु चाहता है मग देवाची इच्छा आहे कि जब उसके लोग लौट कर आए की थे, ज्यावेळेस त्याची लोक देवाकडे परत येतात तो प्रभु आनंदित होता है। तर देव आनंदित होतो ना. प्रभु चाहता है आप और मैं भी आनंदित। मग देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी पण त्याच्यामध्ये आनंद इसलिए करा. प्रभु का वचन कहता है आणि म्हणूनच देवाचं वचन म्हणतात लूक अध्याय 15 में, लूका अध्याय 15 मध्ये, वहाँ ऐसा दिया गया है। आणि तिथे असं दिलेलं आहे, यीशु ने कहा येशू म्हणाला कि 3 वचन से, 3ऱ्या वचनापासून, मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला. हाँ, क्यों दाखला बताया? 1 और 2 पढ़े। सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्या जवळ येत होते, तेव्हा परुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले. हाँ, बहुत बार क्या होता है जब लोग जो चर्च नहीं आते हैं और उनसे कुछ गलतियाँ हुई रहती है और जब वो लौटकर चर्च आते हैं तो हम जो 99 बेड़े धर्मी लोग हम देखकर क्या करते हैं? आणि खूप वेळेला जे पापी लोक, जे निर्बल लोक देवाला तो सोडून उड़ाने जातात, लगते हैं। आणि ज्यावेळेस ती लोक पुन्हा देवाकडे परत येतात, तर आपण जे नीतिमान जे 99 लोक आहोत, आपण काय करतो? कुरकुर करायला लागतो. हम उन्हें देखकर तुच्छ देखना आणि है, आपण त्यांना बघून तुच्छ जाण्याला हम लागतो. उन्हें हल्के में देखते आणि हैं। आपण त्यांना खूप हलक्यात घेतो. तो प्रभु नहीं चाहता हम ऐसा करें। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण असं करावं. प्रियो, आज के दिन से मतलब रविवार के 7 दिन के गए हफ्ते से ही प्रभु ने हमें प्रॉमिस किया है कि वो लोग सब लौट कर आएंगे। आणि गेल्या आठवड्यात देवाने आपल्याशी करार केला होता की ती लोक पुन्हा देवाकडे सुखी परत येतील. हड्डियां, सुकलेली हाडं, सुखी हड्डियों जिनको यीशु के नाम में, और प्रभु ने उठाया यीशु आणि के देवाने ती उठवलेली आहे. बराबर है। खरी गोष्ट आहे. कलीसिया मिलकर प्रेयर की, आणि मंडळीने मिळून उन्हें प्रार्थना एक एक केली. व्यक्तियों का नाम लिया त्या है। एक एक व्यक्तींचं नाव घेतलं. लिया है ना? घेतलंय ना? आपने कहा ना जी उठो, आणि तुम्ही स्वतः म्हणाला ना जिवंत व्हा. जी उठने के बाद जब सियोन में आएगी, मग आता ते जिवंत झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते पुन्हा मंदिरामध्ये उसकी येतील, हड्डियों को देखकर जो जी उठी
म्हणजे सुकलेली हाडं जी जिवंत झालेली आहेत, उन्हें देखकर हम आनंद कर रहे हैं। मग त्यांना बघून आपल्याला आनंद करायचा आहे. उन्हें जो गुम हो गई थी, उन्हें मिलने के बाद हमें उन्हें आनंद करना आणि जे हरवलेले आहे ते भेटल्याच्या नंतर आपल्याला आनंद क्योंकि करायचा जब आहे. खोई हुई जब प्रभु को वापस मिल जाती है, प्रभु बहुत आनंद करता कारण ज्यावेळेस हरवलेले देवाला पुन्हा भेटतात ना, तर देव खूप आनंदित है। होतात. इसलिए प्रभु ने एक दृष्टांत कहा, म्हणून देवाने एक त्यांना दाखला सांगितला. वहाँ 3 वचन से कहा है 3ऱ्या वर्षापासून तो म्हणाला कि एक चरवाहा है, की एक मेंढपाळ आहे, उसे 100 भेड़े, त्याला 100 मेंढरं होती, उसमें का एक खो गया। त्याच्यामध्ये एक मेंढरू उसने वो हरवलं 99 भेड़ों को वहीं पर चरवाहे ने रखकर उस खोई हुई को ढूंढ निकाला। आणि त्या 99 मेंढरांना तिकडेच सोडून तो एक मेंढरू जे हरवलं होतं त्याला शोधायला गेला. अब लिखा 5 में, आणि 5व्या वचनात तो म्हणाला, ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. हाँ, वो मिलने के बाद कौन आनंद करता है? चरवाहा। आणि ते भेटल्याच्यानंतर आनंद कोण करतो? मेंढपाळ. मग आपला मेंढपाळ कोण? कौन है? कौन है? तो कोई भी जो यीशु की भेड़ है, हमारी नहीं। हम तो भेड़ों के, हम भी उन भेड़ों में मिक्स है। आणि हरवलेले जे मेंढरू आहे ते आपलं नाहीये, आपण त्याला मेंढरांमध्येच आहोत. हम भी यीशु की भेड़ है। आणि आपण सुद्धा येशूचं और जो मेंढरू कोई आहोत. है वो भी यीशु की भेड़ आणि है। जे हरवलेले मेंढरू आहे ते पण येशूचंच आहे. इसीलिए मग ह्याच कारणामुळे खोई हुई भेड़ मिलने के बाद आणि हरवलेले मेंढरू किसे भेटल्याच्या आनंद नंतर होता है? कोणाला आनंद होतो? चरवाहे को, मेंढपाळाला, यीशु को। येशूला. बराबर? बरोबर आहे. तो वैसे ही मग तसंच जब खोई हुई भेड़ वापस लौट आती है, ज्यावेळेस हरवलेलं मेंढरू पुन्हा तो परत यीशु येतं, आनंदित तर होता है। त्यावेळेस येशू आनंदित होतो. मालूम हुआ? माहिती झालं? हर एक व्यक्ति का मूल्य इस सृष्टि से बड़ा है कारण प्रत्येक व्यक्तीची किंमत ह्या सृष्टीपेक्षा मोठी आहे. और हमने किसी के लिए लहू नहीं बहाया है, आणि आपण काय कोणासाठी रक्त नाही वाहवलंय, वो यीशु ने बहाया ते है। येशू ख्रिस्ताने वाहवलेलं इसलिए आहे. प्रभु जानता है ये आत्मा के लिए मैंने खून बहाया है, आणि देवाला ही गोष्ट माहित आहे की या आत्म्यासाठी मी माझं रक्त मैंने वाहवलंय बलिदान दिया है, आणि मी वधस्तंभावरती बलिदान दिलेलं आहे. भेड़ खोना नहीं आणि चाहिए। म्हणून माझं हे मेंढरू हरवलं नाही पाहिजे. इसीलिए जब हाँ, खोई हुई हाँ। भेड़ यीशु के पास आती है, म्हणून जेव्हा हरवलेलं मेंढरू येशू ख्रिस्ताकडे पुन्हा परत येतो, तो आनंद मनाता है। त्यावेळेस देव त्याच्या स्वर्ग में आनंद मनाया जाता है, स्वर्गामध्ये आनंद उत्सव पिता केला के जातो सामने आनंद मनाया आणि जाता त्याच्या है, समोर आनंद उत्सव केला जातो स्वर्गदूत आनंद मनाते आणि हैं। स्वर्गदूत त्याच्यासाठी आनंद करतात. इसीलिए कलीसिया जो अन्य भेड़ है उन्होंने भी आनंद मनाया। आणि म्हणून मंडळांनी त्याच्यामध्ये जे अन्य मेंढरं आहेत, लोक आहेत, त्यांनी सुद्धा आनंद करायचा. वो कंधे पर उठा के लाता है मग आता और खांद्यावरती उचलून आणतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो. घर लाकर वो मित्र, आप सब मित्र हो यीशु के, आणि तुम्ही सगळे येशूचे मित्र आहात, पड़ोसी है हम सब यीशु के, शेजारी आहोत आपण येशू ख्रिस्ताचे. तो हमसे वो कहता है, आपल्याला तो म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. बस प्रभु यही कहता है आज के वचन में। मैं ज्यादा एक्सप्लेनेशन नहीं करूंगी। जास्त स्पष्टीकरण मी नाही प्रभु देणार. ये चाहता है, देवाची प्रभु इच्छा आहे. आनंदित है, दाप नहीं खाना, आणि जर देव आनंदित आहे तर तुम्ही दातून खाऊ नका, आप दुखी मत होना, तुम्ही दुःखी होऊ नका. आए हुए लौट आए हुए लोगों को खुशी तुम भी मना, आणि आनंद परत आलेल्या लोकांसाठी तुम्ही सुद्धा आनंद करा, खुशी मना आनंद करा प्रभु के साथ। देवासोबत. ये प्रभु की इच्छा है। आणि हीच देवाची इच्छा आहे. वैसे ही दूसरा दृष्टांत बताया, आणि दुसरा पण दाखला त्याने सांगितला. एक औरत है एक स्त्री आहे और उसकी कितनी कॉइन है? आणि तिथला किती नाणी भेट देण्यात आली? 10। फिर उसमें से एक खो गई, त्याच्यामध्ये एक नाणं हरवलं, उसने ढूंढ निकाला। त्याने ते शोधून तो काढलं. जो स्त्री है वो कलीसिया है, म्हणजे स्त्री आहे ती मंडळी आहे. और 10 नानी यानी आप सब हो। आणि 10 नाणी म्हणजे तुम्ही सर्वजण. इसमें से अगर एक खो गई आणि याच्यामध्ये एकही नाणं जरी हरवलं तो कलीसिया का कर्तव्य है तर उसे मंडळीचं ढूंढना। कर्तव्य आहे त्याला शोधणं. और वो मिल गई आणि जर ते भेटलं तो फिर क्या बोला है देखो, तर तिकडे काय सांगितलंय बघा. ते 9 वचन, ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, कलीसिया की आप सब कौन हो? सखिया हो, आणि तुम्ही मंडळीच्या सगळ्या मैत्रिणी आहात ना, है ना? और सखियों को शेजारणींना. शेजारी, हम सब आपस में एक दूसरे के पड़ोसी है। हम सबको प्रभु कहता है कलीसिया ने क्या करना है, देखो क्या बोलते हैं, माझे हरवलेले नाणे मला सापडले हाँ, म्हणून ये माझ्या कलीसिया बरोबर- की भेड़ है, ये मेरी कलीसिया का नाना है। नाना यानी मूल्य, कीमती अनमोल आत्मा है, वो खो गया था, अब वो मिल गया है। इसलिए तुम सभी पॉइंट्स यानी अनमोल लोग हो, तुम क्या करो, माझ्या बरोबर आनंद करा. कलीसिया के साथ आनंद करो। हम अक्सर क्या करते हैं, आपण नेहमी काय करतो, कहाँ था इतना दिन, आणि कुठे होतस एवढा दिवस, अभी आया क्या यीशु का याद, आणि आता तुला येशूची आठवण आली का, जरूर कुछ हुआ होगा तेरे जीवन में, आणि नक्की तुझ्या जीवनात काहीतरी झालं असेल, आया ना यीशु की याद, आणि आली ना आता येशूची आठवण, ऐसा भाला खूपसते हैं, आणि अशा रीतीने भाला उपचवतो, काटा चुभता है, काटा चुकवतो.
प्रभु कहता है, देव म्हणतो लौट कर आए हुए लोगों को स्वागत करो, आणि परत आलेल्या लोकांचं तुम्ही स्वागत करा, उन्हें ले लो। त्यांना घ्या। है ना, उड़ाऊ पुत्र के बारे में, जब उड़ाऊ पुत्र लौट कर आया, आणि उधळा मुलगा ज्यावेळेस तो परतला पिता ने आनंद से लिया, आणि पित्याने त्याला खूप आनंदाने उसके भाई घेतले ने आणि त्याच्या भावाने गुस्से में रहा, राग पकडून ठेवलं वो कुकर्म में उड़ाया पैसा, आणि सगळं व्यभिचारामध्ये आणि कुकर्म करण्यामध्ये उडवले पैसे, पाप किया, वो पाप केलं त्यांनी और उसको घर में लिया। आणि त्याला तू घरात घेतलं। मैं नहीं आऊंगा घर में, मी नाही येणार आता घरात। ऐसा है ना, तो 99 भेड़े ऐसे नहीं करनी चाहिए। मग 99 मेंढरांनी हे नाही करायचं, हाँ, कुछ भी करते हैं, काही पण करतात और लोगों को फिर चर्च में लेते हैं। आणि मग पुन्हा चर्चमध्ये त्यांना घेतात। चर्च इसीलिए है, आणि मंडळी ही पापी गिरे हुए लोकांसाठीच को आहे उठाने के लिए, आणि पडलेल्या लोकांना उचलण्यासाठी, पापियों को क्षमा मिलने के लिए, पाप्यांना क्षमा भेटण्यासाठी फिर से परमेश्वर का बेटा बनने। आणि पुन्हा देवाचं मूल बनवण्यासाठी। हमारा परमेश्वर का स्वभाव हमने गए हफ्ते में देखा, पुनर्स्थापना, आणि आपल्या देवाचा स्वभाव आपण गेल्या वेळेस बघितला की देव पुनर्स्थापित फिर करतो से खड़ा करा, आणि जिथे काहीच नाही तिथे देव पुन्हा पुनर्स्थापित करतो, या जो नष्ट हो गया वहाँ फिर से उसे बना। किंवा जे नष्ट झालेलं आहे त्यांना पुन्हा देव बनवतो। तो हम उसके ही बच्चे हैं, आपण त्याचेच मुलं आहोत। तो हम खोए हुए लोग आने में लगेंगे, मग हरवलेले लोक देवाकडे पुन्हा ऑलरेडी आणायचे हफ्ते होतात। से चालू हो चुका है, आणि पहिलेच गेल्या आठवड्यापासून ती सुरुवात त्यांची झालेली आहे और भी आपको और बहुत आत्माएं भी आपको दिखाई आणि देंगी अजूनही खूप आत्मे तुम्हाला दिसतील जो आपके साथ पहले बैठती थी, जे पहिले तुमच्या बरोबर बसत होते अब बहुत साल से नहीं आ रही है, महीनों से नहीं आ आणि रही है, आता खूप वर्षांपासून महिन्यांपासून ते येत नाहीये, लेकिन आने लगेगी। पण जर ते येऊ लागले आनंद, तर तुम्ही त्याच्यात आनंद करा। क्या करो? काय करा? आनंद, आनंद करा। उस उड़ाऊ पुत्र के भाई के समान मत बनो। आणि त्या उघड्या मुलगाचा जो भाऊ होता त्याच्यासारखं तुम्ही बनू नका। तो क्या किया? त्याने काय गुस्सा केलं? किया, राग किया, केला अपने भाई से नफरत करने लगा, आणि आपल्या भावाशी वैर करू दोष लागला, लगाने लगा, त्याच्यावर दोष लावू लागला, उसके दोष निकालने लगा। त्याचे दोष काढू लागला। ये काम हमारा नहीं है, हे काम आपलं नाही, तो उसके भाई का भी नहीं रहा, वो घर त्याच्या किसका भावाचं था? पण नव्हतं, ते घर कोणाचं होतं? जो उड़ाऊ पुत्र लौट कर आया था, जो उघड्या मुलगा परतला होता वो घर में, जिस घर में लौट कर आया तो था, ज्या घरामध्ये परत आला होता वो घर किसका था? ते घर कोणाचं होतं? पिता का। त्याच्या वडिलांचं। वो पिता किसका था? ते वडील कोणाचे होते? हाँ? दोनों का, दोघांचेही होते। है ना? तो यही याद रखो, आणि हेच लक्षात ठेवा, ये घर, हे घर, चरवाहा, हा मेंढपाळ, सब कुछ प्रभु का है। सगळं काही देवाचं आहे। तो जैसे वो हमारा प्रभु मग जसं तो आपला देव, लौट कर आया हुआ कभी प्रभु, तसं तो परत गेल्या लोकांचा सुद्धा प्रभु देव आहे। हमें देखकर आनंद करता है, देव आपल्याला बघून आनंद करतो, उसे भी देखकर आनंद तर करेगा। त्यालाही बघून आनंद करतो। प्रभु जिससे आनंद होता है, आणि देव ज्याच्यावरती आनंदित होतो हम प्रभु को देखकर आनंद करते आणि आपण देवाला बघून त्यांच्यावरती आनंदित व्हायचं। हैं। आपको समझ में आ रहा है? प्रभु जिस बात से खुश होता है, आणि देव ज्या गोष्टीशी प्रसन्न होतो त्या गोष्टीशी आपण प्रसन्न व्हायचं। ये प्रभु कहता है। आणि हेच देव तुम्हाला तो सांगतो। आज का प्रभु आपसे यही कहता है माझ देव तुम्हाला हेच म्हणतो कि बहुत से लोग अभी तारणा के उद्धार के आनंद में लौटेंगे। आणि खूप सारे लोक आज तारणाच्या आनंदामध्ये परत येतील। 10वें वचन में लिखा है, 10व्या वचनामध्ये जसं दिलेलं आहे, ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे 15 लूक अध्याय 15, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला तो सांगतो। इसीलिए 9वां वचन, ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाते मला सापडले आहे, मुझे मिल गया है, म्हणून माझ्याबरोबर इसलिए आनंद मेरे करा। साथ तुम क्या करो? आनंद मनाओ। तो इसीलिए प्रभु का वचन भी और 15वां अध्याय का हम पढ़ेंगे 31, 15 30 30 वचनाचे, पण ज्याने तुमची संपत्ती कसमिनींबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले। त्याने मला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस। हम सब हमेशा प्रभु के साथ रहे हैं। आणि आपण सर्वदा देवाबरोबर हम राहिलो। लोग ने कभी डांडी मारा है? आपण कधी दांडी मारली का? हर संडे को दिखाई दिया, प्रत्येक रविवारी दिसलो ना। ठीक है। लेकिन वो जो उड़ाऊ पुत्र जो या आज जो लौट कर आए हैं या अभी और भी आएंगे, वो हमेशा नहीं रहे पिता के साथ। आणि जो उधळा मुलगा होता किंवा जे आता जे परतलेले आहेत ते लोक नेहमी देवाबरोबर नाही राहिले। तो इसलिए पिता उनके विषय में कहता है आणि म्हणून पिता त्यांच्या कि हम बाबतीत तो म्हणतो हमेशा प्रभु के की साथ। आपण तर नेहमीच देवाबरोबर आहोत। हाँ,
आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हाँ, तो पिता का जो है वो सब हमारा ही है. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. हाँ, तो इसीलिए हर्ष करना, आनंद करना यही योग्य है. दोष निकालना, दांत खाना, तुच्छ देखना ये अयोग्य है. आणि उत्सव करणं आनंद करणे योग्य आहे. खरोडना आणि दोष करून काढणं, निंदा करणं ये अयोग्य है. आणि हे चुकीचं आहे. आगे कारण हा तुझा भाऊ मेला होता, हाँ, इसीलिए जो लौट कर आया है वो पहले मरा हुआ था. तो आता जिवंत झाला अब आहे. हमने गिड़गिड़ा के प्रभु से प्रार्थना की और इसलिए वो जिंदा हुए हैं. तो हरवला होता, तो सापडला. खोया हुआ था, मिल गया है. तो अब क्या करो? तो क्या करो? तो क्या करो? तो क्या करो? क्या करो? इसलिए जब पापी मन फिराता है तो आनंद करो. आणि म्हणून ज्यावेळेस पापी मन फिरवतो त्यावेळेस तुम्ही आनंद खोए करा. हुए जब मिल जाते हरवलेले करो. हरवलेले भेटतात, आनंद करा. यही प्रभु आज आपसे कहता है. आणि हेच देवाचं मला और सांगा. आने वाले आज गए हफ्ते से प्रभु आपको एक नई आत्माएं आपको दिखाता जाएगा. आणि गेल्या आठवड्यापासून देव तुम्हाला नवीन नवीन आत्मे दाखवत जाईल. नवीन मतलब कोणते? नवीन मतलब कोणते? खोए हुए आणि जे हरवलेले होते वहाँ दिखाई देंगे. ते तुम्हाला इथे दिसून येतील. तुम्ही त्याच्यात आनंद आज करा. भी है, आजही आहे, आज भी आएंगे, आजही आलेले आहे. अगले संडे को भी आएंगे, पुढच्या रविवारी पण येतील. क्रिसमस में भी आएंगे क्रिसमस नाताळामध्ये पण और येतील. बहुत जन आएंगे. आणि खूप सारी लोक येतील. हमें क्या करना है? आपल्याला काय करायचंय? आनंद. आनंद करायचंय. प्रभु आपको आशीष तर देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रार्थना करें. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आज मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, तू चाहता है कि जो बंदी थे वो छुड़ाए जाएंगे और सियोन में लौट आएंगे और वे जय जयकार करेंगे. कभी भूखे नहीं रहेंगे, वो कभी दुख में नहीं रहेंगे. इसीलिए क्योंकि तू आनंद करता है इसलिए तो उन्हें भी आनंद दिया. तो हमें भी तूने आज्ञा दी है आज हमें भी आनंद करना है. इसलिए हम ना कुड़कुड़ाए, न कभी प्रभु हम दोष निकाले, न कोई चुनी बातों में हम फंसे, परंतु हम एक दूसरे के साथ आनंद मनाएं. दया रखना. जो वचन और जो आज्ञा आज तूने इनको और मुझे दिया है हम आनंद करें. और प्रभु आपका लघु लगा के प्रभु वचन ये स्मरण रखने के लिए मदद दया रखना. शबद इनकी सारी आशीषें इन्हें देना. करुणा दया रखना. धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना. सदा आनंदित रखना. आंखों के पृथ्वी के समान संभाल. इनकी ढाल इनका कवच रक्षा करना. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देता है. यीशु के नाम से प्रार्थना. सगळ्यांना सगळं प्रेस